नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? खुश आणि आनंदी नक्कीच राहा आणि परमेश्वराची भक्तीसुद्धा करत राहा। आज धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, आज धनत्रयोदशीबरोबर यमद्वितीयासुद्धा आहे आणि त्या सेवेला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। यमद्वितीयेसाठी आपण यमाला यमदीपदान असं म्हणतात। त्यासाठी यमाला आपण आज एक दिवस यमाचा असतो, त्या दिवशी आपण दान करायचं असतं। कशाचं? तर दीपाचं। तर तो दीप कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला सांगते। तर एक गव्हाची कणिक थोडीशी घ्यायची, एकदम थोडीशी, त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची, मीठ घालायचं नाही। त्याचा छोटासा दिवा करायचा, एवढासा दिवा कसा करायचा? तर त्याला चारी बाजूने मुख करायचा, म्हणजे चौमुखी दिवा करायचा। केल्यानंतर त्याच्यामध्ये अशा 2 वाती म्हणजे अशा ठेवायच्या, त्या 4 मुख त्या वातीची झाली पाहिजेत। अशी वात ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये राईचं तेल घालायचं, चिमूटभर तीळ घालायचे आणि तो दिवा संध्याकाळच्या वेळेस 6 ते 7च्या दरम्यान प्रज्वलित करायचा। प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकायचं। त्याच्यानंतर एक डिश घ्यायची, त्या डिशमध्ये मूठभर तांदूळ ठेवायचे आणि घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला तो दिवा ठेवून द्यायचा। दिवा चारी बाजूच्या ज्योती लावल्या पाहिजेत आणि त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आणि आपण मनोमन प्रार्थना करायची की हे दिवा, हे यमदेवा, की तू माझ्या कुटुंबातल्या कोणालाही अकाल मृत्यू येऊ देऊ नको, सगळ्यांना भरपूर आयुष्य मिळू दे, मी तुझी सेवा जन्मोजन्मी करत राहीन, अशी प्रार्थना आपण यमदेवाला करायची। आणि त्याचबरोबर घरातल्या प्रत्येकाने त्या दिव्याचा नमस्कार करायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी तो दिवा तसाच रात्रभर ठेवायचा। दुसऱ्या दिवशी तो दिवा आपण निर्माल्यामध्ये किंवा वाहतं पाणी असेल त्याच्यामध्ये प्रवाहित करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण यमदेवतेची सेवा करू शकतो। नमस्कार।